मस्त पैकी माका आनंद वाटलो. शंकराला माझ्या आवडते बेलाचे पान. का आवडता बेलाचे पान शंकराला? कारण ते थंड आहे पान. बेलाचं पान थंड आहे. ज्यावेळी समुद्र मंथन केलं गेलं देवानी, त्यावेळी 14 रत्न बाहेर काढली. त्या 33 कोटी देवानी समुद्रातून हिरे माणिक माती सर्व धन दौलत 14 रत्न काढली बाहेर. तेव्हा राक्षस आले तिथे आणि राक्षस त्यांच्यावर भांडायला लागले परमेश्वरांबरोबर की ही आमचा समुद्र आहे, आमची जमीन आहे, तुम्ही काय द्रव्य कुठे नेता म्हणून राक्षस भांडायला आले. मग राक्षस बोलले आम्ही तुम्हाला न्यायला देणार नाही द्रव्य एवढं सगळं. 14 रत्न भरलेली हांडे होते ते, हिरे माणिक मोती सगळ्यांनी भरलेलं होतं ते सोना चांदी. समुद्रातून काढलं मंथन करून. बरोबर आहे ना बुवा? हा. म्हणून त्यावेळी काय झालं, राक्षस भांडायला लागले. म्हणून राक्षस का तर देव काय बोलले, मग तुम्हाला निमी आम्हाला निमी करूया. राक्षसांनी सांगितलं चालेल, पण हे विष कोण पिणार? विष जे त्याच्याबरोबर आलं वर ते कोण पिणार? राक्षस बोलले आम्ही नाही पिणार. चावट चेष्टा नाही ही चावट चेष्टा नाही. गणपतीचं भजन हा म्हणजे त्याच पद्धतीतच होणार. हा नाही ऐक रे बाबा, तुझ्या पाया पडते. तर
हे विष कोण पिणार? विषाचा हांडा भरपूर भरून आला तो कोण पिणार? विष पिल्याशिवाय हे द्रव्य मिळणार नाही. मग राक्षस बोलले आम्ही नाही पिणार, आम्ही पियालो तर मरून जाणार आम्ही, मग आम्हाला द्रव्याचा काय उपयोग आहे? मग विष्णूला विचारला तू पिणार काय? तर तो बोललो नाही, मी जगाचा पालन करता, मी कसा पिऊ? मग कोण करणार ह्यांचा पालन पोषण आणि तुमचा कोण करणार? मग ब्रह्मदेवाला विचारलं, तो पण बोलला मी नाही. मग आता राहिले कोण? शंकर. मग शंकराने ते सर्व विष प्याले, हांडाभर विष शंकर पियाले त्या सर्व लोकांसाठी, तुमच्या आमच्यासाठी. शंकर पियाले विष आणि त्यांची आग झाली, म्हणून ती डोक्यामध्ये गंगा झुळू वाहत होती. आणि आता बघा तुम्ही कुणकेश्वरला गेलात तर शंकराच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब पडत असते. तुम्ही प्रत्यक्षात बघा, कधीही जाऊन बघा, कारण ती आग झालेली होती त्याची, शंकराची. म्हणून सर्प गळ्यात ठेवून सुद्धा, गळ्यात माळ सर्पाची घालून सुद्धा थंड झाला नाही. आणि गंगा शेवटी डोक्यावर ठेवली तरी थंड नाही झाला. आणि बेलाने हुरून टाकला शंकराला, बेलाने, तरी पण थंड नाही झाला. शेवटी काय झालं माहिती आहे की रामाची भक्ती करायची वेळ आली त्याला, शंकराला. म्हणून भजनामध्ये प्रश्न करतात बुवा, काय करतात की शंकर एवढे मोठे देव असून, श्रेष्ठ असून, रामाची भक्ती शंकराने का केली? असे एका बुवाने प्रश्न केला होता. ह्याचं कारण या, कारण ज्यावेळी शंकराने रामाची भक्ती केली त्यावेळी ते थंड झालं सगळं. म्हणून आम्ही बेल वाहतो शंकराच्या पिंडीवर, असा आहे कथानक आहे. म्हणून म्हटलेलं आहे शंकराला माझ्या Hi.